एका गाडीने ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला तर गाडीचा सरासरी वेग किती असा प्रश्न. सरासरी वेग या घटकावरील प्रश्न लेकरांनो खास करून या सूत्राच्या साह्यानं सोडवली जातात. जसं की सूत्रामध्ये अंशस्थानी 2 xy गुणिला स्वरूपात छेदस्थानी x अधिक y. लक्ष द्या, x एखाद्या वेळेस जातानीचा प्रवास यासाठी आणि y परत येतानीचा प्रवास यासाठी कधी कधी यूज केले जाते. इथं पहिला प्रवास आणि इथं दुसरा प्रवास, पहिला अर्धा प्रवास यासाठी x, दुसरा अर्धा प्रवास यासाठी y तुम्ही सूत्रातील यूज करू शकता. मग सूत्रामध्ये लेकरांनो असं म्हणता येईल की पहिला अर्धा प्रवास म्हणजे x, पहिला अर्धा प्रवास गाडीनं 40 किलोमीटर प्रति तास या वेगानं, तर दुसरा अर्धा प्रवास गाडीनं 60 किलोमीटर प्रति तास या वेगानं पूर्ण केलेला आहे. या अशा पद्धतीच्या XY च्या किमती इथं सूत्रामध्ये 2 सोबत गुणिला घ्या. अंशस्थानी छेदस्थानी यांची बेरीज किंवा बेरजेच्या स्वरूपात मांडा. लक्ष द्या, आता 2 गुणिला 40 गुणिला 60 छेदस्थानी प्रथमतः बेरीज करून घ्या. 100 सर हे 2 शून्य दिसतात, हे 2 शून्य घालवा. काही शून्य असतील अंशस्थानी छेदस्थानी ते आम्ही प्रथमतः काटले पाहिजे. म्हणजे आता उरलं काय तर 2, 4 आणि 6 बेचूक 8 त्याच्यासोबत गुणिला 6 8 सकम 48 किलोमीटर प्रति तास. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं हे सूत्र आहे लेकरांनो. कशाचं हो तर सरासरी वेग काढण्याचं. हा तुमचा असेल त्या गाडीचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर 48 किलोमीटर प्रति तास. ओके, सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.